नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. आणि गणपतीची तयारी आज सुरू होतीये. सतीश, आज सुरू होणार आहे का आपला? आज काहीतरी होणार आहे का गणपतीची तयारीचं? तर आज आम्ही चाललो, आमची मुलगी पण रेडी आहे शॉपिंगला. आम्ही गणपतीच्या डेकोरेशनची शॉपिंग करायला चाललो आहे. थोडंसं सामान खरेदी करायला चाललो आहे. तर बघू, आता सिटीमध्ये जायला आम्हाला 1-1.5 तास लागेल, कारण की आज संडे आहे, खूप ट्रॅफिक असणार आहे, खूप वेळ लागणार आहे. असं नको बाळा. तर चला करूयात शॉपिंग. सतीश, काय म्हणायचं आहे? ओके, बाय. चला तर आपण निघालो आहे. आता जाऊयात असतं आपण. लेट्स गो आस्था, लेट्स गो. आता कुठे चाललो आपण? असं कुठे चाललो आपण? काय करणार आहे आज आपण? कुठे? शॉपिंग. शॉपिंग. अच्छा, ओके. कोण येणार आहे आपल्या घरी असता? गणपती बाप्पा येणार. वाव, तिला पण माहिती गणपती बाप्पाची शॉपिंग करायला चाललोय. चला तर मग आता आपण मार्केट मंडईमध्ये, रविवार पेठेमध्ये जाऊन भेटूया. बाय. तर आम्ही ड्राईव्ह करून आम्ही मंडईमध्ये पोहोचलो होतो, रविवार पेठमध्ये. इतकं ट्रॅफिक होतं की आम्हाला शूट करायला काही जमलं नाही. आणि आम्ही आमची गाडी आमच्या सोनूताईंच्या घरी, म्हणजे माझ्या सिस्टर इन लॉच्या घरी पार्क केली होती. तिथून आम्ही त्यांची 2 व्हीलर घेऊन निघालो होतो. इकडे अचानक एक जोरात ॲम्ब्युलन्स चालली होती, त्यामुळे लोकांनी रस्त्याला जागा करून दिली होती. प्रचंड गर्दी होती रविवार पेठमध्ये, मंडईमध्ये. एवढे छान स्टॉल लागले होते आणि खरंच इतकी व्हरायटी मिळत होती आपल्याला तिकडे. स्वस्त आहे. आणि बाहेर शॉप्स मध्ये घ्यायला गेलं तर काय घ्यायचं? जोडी ती लडी मिळत होती. आणि इतकं आमचं ट्रॅफिकमुळे आम्हाला शूट करायला मला काही जमत नव्हतं, पण जेवढं काही मला जमत होतं तेवढं मी शूट करत होते. कारण की आम्हाला आस्थाला पण सांभाळायचं होतं. आस्था कंटिन्यू अंगावरती फिरत होती आणि मी आस्थाला ताईंकडे पण ठेवू शकत नव्हतं, कारण की नारायणी लहान आहे. ती आस्था प्रचंड गर्दी आहे. इकडे आम्ही लाईट्स घ्यायला सतीश थांबला होता, तेव्हा मी थोडा वेळ आस्थाला घेऊन बसले होते. तेवढं ती बसली होती, आराम करत होती. इकडे आम्ही लाईट्सची शॉपिंग करत होतो. मे बी सतीश आतमध्ये गेला आणि आम्ही बाहेर. या चौकामध्ये, हा भोई अळीचा चौक आहे आणि हा पूर्णपणे ब्लॉक झाला होता. म्हणजे काहीच इथं माणसाला जायला, 3 रिक्षा इतक्या अडकल्या होत्या. इथे अजिबातच माणूस म्हणजे जाऊच शकत नव्हता, एंट्री पुढे करूच शकत नव्हता. म्हणून आम्ही त्या लाईट्सच्या दुकानामध्ये थांबलो आणि मग मी सतीशला त्याचे रिॲक्शन्स विचारत होते. सतीश, हाऊ डू यू फील? तो पण वैतागला होता, मी पण वैतागले होते. आम्हाला जाणंच पॉसिबल होत नव्हतं. मग थोडा हळूहळू रस्ता असा रिकामा होत गेला. मग एक शॉप आम्हाला दिसलं, तिचं परफ्युम्स मस्त मिळतं. मग आम्ही थोडं परफ्युम्सची शॉपिंग केली स्वतःसाठी. 3-4 परफ्युम्स घेतले, मेकअप घेतला. आणि मग इथे पुढे हे रिंगचं डेकोरेशन सतीशची आयडिया होती की बॅकड्रॉपला आपण रिंग बनवूया त्यावेळेला. म्हणून हे रिंग आम्ही इतकं शोधत होतो. आम्ही ज्या चौकात उभे होतो त्याच्या साईडच्याच दुकानामध्ये ते मिळत होतं. बट आम्ही एका माणसाला विचारलं, त्यांनी आम्हाला फार लांबचं चौक सांगितलं. तिथपर्यंत आम्ही चालत गेलो. मग तर नमस्कार मंडळी, आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही घरी चाललो. आता वाजले आहेत, किती वाजलेत सतीश? आता 7:30 झालेत. आमचा फुल डे गेला आणि आम्ही आमच्या सोनूताईंच्या घरी गाडी पार्क केली होती. धम्माल मजा आली शॉपिंग करताना. खूप काय व्हरायटीज बघायला मिळाला आणि एवढं भारी आणि एकदम रिझनेबल रेट मध्ये. पुण्यात शॉपिंग करायची मजाच वेगळी. खरं म्हणजे रविवार पेठ, शुक्रवार पेठ, एव्हरीथिंग इज ऑसम. इट्स डे वॉज ऑसम. आणि ऍक्च्युअली खूप व्हरायटी पाहायला मिळू शकते आणि रेट्स बाकीच्या दुकानांपेक्षा खरंच कमी मिळतात रविवार पेठेमध्ये. आज मी फर्स्ट टाइम पण असं पाहिलं. चुकून 4 व्हीलर घेऊन जाऊ नका. 4 व्हीलर घेऊन प्लीज जाऊ नका. पार्किंग जमलं 2 व्हीलर सुद्धा घेऊन जाऊ शकता, पण पार्किंग शोधा. आणि जमलं तर आपलं ऑटोनी जा. ऑटोनी काही प्रॉब्लेम नाहीये. पार्किंग केली, माझ्या बहिणीकडे पार्किंग केली आणि तिथून आम्ही 2 व्हीलरनी गेलो पुणे सिटीत. मग तिथे पार्किंग पे अँड पार्क होतं, आम्ही पार्क केलं. सो एव्हरीथिंग इज जस्ट मॅनेज. पण मला बेटर ऑप्शन काय वाटतो,
ऑटो करून जायचं, सरळ सरळ, हो सरळ जायचं, Okay. ऑटो करून जायचं, उतरायचं, जिथे शॉपिंग होईल तिथून ऑटो करून यायचं. हे पार्किंगचं काय असतं ना, शॉपिंग झाली, शॉपिंग बॅग उचला, आस्थाला उचलून घ्या आणि तिथून पार्किंग पर्यंत यायला वेळ लागतो. त्यापेक्षा ऑटो असली की कसं जिथं थांबलेलं असून तिथून ऑटो करून निघायचं आपलं, ते मला जास्त सफिशियंट राहतं. चला तर मग आपली शॉपिंग झालेली आहे, सगळे शॉपिंगचे बॅग्स मागे आहेत. भरपूर शॉपिंग भरपूर शॉपिंग झालेली आहे. एवढ्या प्रकारचे डेकोरेशनचे तुम्हाला आयडियाज असेल तर ते सगळे फ्लॉवर्स आणि ते रिंग एवढे भारी भारी असतात, तुम्हाला पाहिजे तेवढी व्हेरायटी त्यात मिळत. आणि खरंच आता shopping- सतीश ही तुझी जबाबदारी आहे, रोज So, येऊन आम्ही डेकोरेशन आता बनवायचं. आम्ही शॉपिंग केल्यानंतर आता डेकोरेशनची तयारी करणार आहे. उद्यापासून तयारी चालू होणार. उद्या मे बी जसं स्लॉट्स आमचं मॅनेज होईल त्याप्रमाणे आम्ही हळूहळू करणार. बट स्टे विथ अस विथ ऑल द डेकोरेशन थीम्स अँड एव्हरीथिंग विल डेफिनेटली रीच यू ॲज अर्ली ॲज पॉसिबल. थँक्स टू जॉईन विथ अस अँड प्लीज स्टे ट्यून. ओके, से बाय बाय. बाय. तुम्ही ट्रॅफिक बघू शकता आता पण.